नमस्कार. इंदापूर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आपण वेगवेगळ्या गावात जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहोत आणि या जनतेचा कौल जाणून घेत असताना लोकांच्या प्रतिक्रिया आपण जनतेसमोर किंवा लोकांसमोर आणत आहोत की या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा खासदार हा निवडून आला पाहिजे, त्यानं काय विकास केला पाहिजे. आणि या धर्तीवर आपण आज निमगाव कित्ती येथे आठवडे बाजारात जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहोत. निमगाव कित्ती हे पानाचं निमगाव यासाठी अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून येथे पानाचे मळे मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि महाराष्ट्रातले पान विक्रेते व्यापारी पानं घेण्यासाठी किंवा पानांच्या लिलावासाठी येत असतात. अशाच एका इंदापूर तालुक्यातील मोठ्या गावात आणि महाराष्ट्रात एक वेगळी ओळख असलेलं गाव म्हणून निमगाव कित्ती येथे आपण लोकसभेच्या निमित्तानं आपण मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहोत. आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत किंवा लोकांना कोणते विकासाचे प्रश्न पडलेले आहेत यासाठी आपण काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तिथे आपल्याकडं विक्रेते आहेत. आपण त्या विक्रेत्यांना प्रश्न विचारा की त्यांना लोकसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं. नमस्कार. नमस्ते. कुठलं गाव? निरामेमा कारखाने निराविमा कारखाना. लोकसभेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहे. जाहीर झाले. आता सरळ लढत होती, तुम्हाला तर माहित असेल. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. काय वाटतं कुणाला निवडून दिलं पाहिजे? कुणाला निवडून दिलं पाहिजे? दिलं पाहिजे आता आपलं हा सुप्रियाताईंना बरं दिलं पाहिजे निवडून माणसाने. बर. त्यांच्याकडनं काय विकासाची काय अपेक्षा अजून? होईल की आता पुढे. बर बर ठीक. विक्री बाजारामध्ये बरेचसे विक्रेत्यांबरोबरच काही ग्राहक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. इथे काही तरुण आहेत. नमस्कार. कुठलं गाव? निमगाव कित्ती. बर. निमगाव कित्ती. लोकसभेची निवडणूक लागली, माहिती आहे तुम्हाला. एक तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला? तर मग आता सांगण्याचं आम्हाला तर सुप्रियाताईच योग्य वाटते. बर बर बर. काय सुप्रियाताईंनी असा काय विकास केला? भरपूर विकास आहेत. बर बर बर. समोरचा प्रतिस्पर्धी आहे त्यांच्याबद्दल काय मत तुमचं? त्यांच्याबद्दल आपण गाव कुठलं बाबा? निर्वांगी. हा. लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटतंय? पवार शरद पवार. बर. शरद पवारलाच काय निवडून द्यायचं? कामच चांगलं आहे. बर बर बर. काम चांगलं आहे. बर. दुसरं काय. हा हा. आता अजितदादा पण नाहीत निवडणुकीत उभा किंवा सुनेत्रा पवार पण त्यांच्या विरोधात आहेत. काय वाटतं? आपलं काम चांगलं आहे पवार साहेब. बर. पवार साहेबांचंच काम चांगलं आहे. ठीक आहे. पवार त्याच्यामुळे आपण काय तर खरबूज विक्रेते आपण त्यांना विचारूया. काय तुमचं नाव? लक्ष्मी मोहिते. बर. काय वाटतं लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटतंय? सुप्रियाताई सुळे ना. काय तुमचं नाव? मदन बाबूराव मोरे. बर. लोकसभेची निवडणूक लागली, बर. काय वाटतंय? आनंद वाटते. नाही पण कुणाला निवडून दिलं पाहिजे काय? आता कसं आहे माहित आहे का, दोन्ही माणसं आमच्या घरातले होती. बर. त्याच्यामुळे आता पवार साहेब किंवा अजितदादा निर्णय घेतील तेव्हा आम्ही निर्णय घेणार. दोन्ही एकमेकांच्या विरोधात आहेत का? ते विरोधात जरी असेल तरी दोन्ही आमच्या घरातले होती, एवढंच आम्हाला माहित आहे. बर. दोन्ही आमच्या घरातले होती. बर. आणि आमची म्हणजे कुटुंबच आहेत. पवार साहेब म्हणजे आमचा आदर्श आहेत. बर बर आणि अजितदादा बी आमचा आदर्श आहेत. बर 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 बर. नव्या पिढीला अजितदादा आदर्श आहेत आणि पूर्वीपासून पवार साहेब आमचा आदर्श आहेत. बर. एवढंच. ठीक आहे. काय विक्रेते आहेत त्यांना आपण विचारूया. नमस्ते. लोकसभेची निवडणूक लागली, आपण लोकसभेच्या निमित्तानं जनतेचा कौल जाणून घेतोय. तर काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? लोकसभेला कसं आहे, लोकसभेला सुप्रियाताई सुळे आणि विधानसभेला अजित पवार. असं का बरं? काय नाही, सुप्रियाताई सुळेंचं काम पहिल्यापासून चांगलं आहे बरं. लोकसभेसाठी, बर. आणि अजित पवारांचं काम आपल्या विधानसभेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी चांगलं. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही का मग असं? कशाला संभ्रम होते, हा. कशाला होते, काहीच गरज नाही ना. मग याला विधानसभेला दुसरा पण पर्याय असू शकतो ना. कुठला दुसरा पर्याय कोण अजून बाकीचे नेते असतील की? असतील ना, पण चांगलं काम आहे ना त्यांचं. विधानसभेला अजित पवारांचं चांगलं काम आहे आणि लोकसभेला काहींचं काम चांगलं आहे. त्यामुळे दोघं पण एकमेकाच्या विरोधात आहेत की मग, पण त्यांचं काम चांगलं आहे ना. पहिला 20 रुपये पैसे. आता अजितदादा तर म्हणतात की आम्हाला जर नाही मतदान केलं तर मग विकासाची काम इथनं पुढे होणार नाही. अहो का होणार नाही, करावं लागणार ना. विकासाचं काम केल्याशिवाय मार्गच नाही. विकासाचं काम केलं तर पुढं
चालणार आहे ना? अजितदादांनी निर्णय घेतलेला चांगला आहे नाही का? नाही, निर्णय चांगला तसं म्हणता येत नाही, चांगला किंवा वाईट बी म्हणता येत नाही. बर अजितदादा म्हणतात की बाबा मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, मी जनतेच्या विकासासाठी किंवा निधीच्या ह्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलोय. ना गेलेत की बरोबर आहे की, पण आता कसं आमचं एक मत आहे की लोकसभेसाठी ताईंना, विधानसभेसाठी दादांना चांगलं काम आहे त्यांचं. नमस्ते. नमस्ते, बोला की. काय नाव? हनुमंत ठोकळे, बर कुठलं गाव? इंदापूर. बर इकडे कसं काय? आलतो बाजार मध्ये बर बोला की. लोकसभेची निवडणूक लागली. हा. काय वाटतंय? आता वाटायचं काय महत्वाचा विषय नाही बरं का. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोलायचं म्हणजे खरं बोललं की माणसाला राग येतो. आतापर्यंत अजित पवार साहेब बीजेपी मध्ये गेले. बर. पवार साहेब हे सांगण्यावरतीच गेले. म्हणजे कसं असतं, पवार साहेबांना ज्यावेळेस एखादा व्यक्ती जड जातो, बर. तो पुतण्या असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असो, बर. किंवा इतर जनतेला कोणी असू द्या, मागासवर्गीय असू द्या, कोणी असू द्या, लक्ष्मणराव ढोबळे बर. आपले मंगळवेढ्यातले, बर. जेव्हा त्यांना ते जड झाले तेव्हा त्यांनी त्यांना खाली दाबायचा प्रयत्न केला. म्हणजे पवार साहेबांचे एकच ध्येय आहे की एखादा व्यक्ती आपल्याला जड जात असेल तर त्या व्यक्तीला खाली दाबायचा. म्हणजे अजितदादांना त्यांनी पाठवायचं काम केलं आणि परत माघारी बोलवायचं काम केलं. मग सध्या परिस्थिती अशी आहे की जर बारामती तालुक्यात जर विकास जर करायचा असेल, अजित पवारांशिवाय किंवा सुमित्राताईंशिवाय पर्याय नाही. आता मला सांगा, तुम्ही बारामतीमध्ये एमआयडीसी एवढे आहेत, ह्या महाराष्ट्रातली किंवा बारामती तालुक्यातील किंवा बारामती मतदार लोकसंघातली किती मुलं कामाला आहेत, MA BA BCom BSc किंवा ग्रॅज्युएशन झाले, कम्प्युटरवाले भरपूर आहेत. किंवा इथं आपलं शेजारी एमआयडीसी आहे आपलं लोणीला, इंदापूर तालुक्यात किती लोक पवार साहेबांनी काम लावले किंवा एमआयडीसी भरपूर बारामतीत उपलब्ध केल्या. बरं कर ना बारामतीमध्ये, पण कमीत कमी सुपे असेल, बरीच गाव आहेत त्या बाजूला, त्या गावातले त्यांनी किती लोक कामाला लावली किंवा इंदापूर तालुक्यातले किती लोक कामाला लावली. म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वतः तुम्ही जर एखाद्या वाटोळ कराल म्हणजे सर्वसामान्य जनतेचा. आता लोक म्हणतात की बाबा शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं किंवा कर्ज माफ केलं. मला काय म्हणायचंय, मजूर काम म्हणजे खुरपून खाणारी बाय असेल, गवंडी यातील कामाचा माणूस असेल, त्याचं लाईट बिल कमी केलं त्यांनी. म्हणजे किंवा एखाद्या बँकेचं कर्ज घेतलं, बजाज फायनान्स, DSS फायनान्स असे बरेच फायनान्स आहेत, ते फायनान्स यांनी माफ केला का? मला सांग. या इकडे 22 गावात प्रश्न या बोलतो बरोबर बोलतो मी. तर मला काय म्हणायचंय की तुमच्या मुलींना किंवा तुम्ही कधी कर्ज काढला का, रोहित पवारनं कधी कर्ज काढला का, किंवा एखाद्या फायनान्स कंपनी तुम्ही म्हणला का की माझी लेकरं जगवायची किंवा मला मूर्ती लग्न करायचंय किंवा मला एखादी गोष्ट सक्सेस करायची किंवा एखादा भाजीपाला गाठ टाकायचा किंवा एखादा व्यवसाय टाकायचा आहे की मला बजाज फायनान्स मला कर्ज द्या, DSS बँकेनं कर्ज द्यावं, असं कधी रोहित पवार म्हणले का किंवा सुप्रिया सुळे म्हणले का असं कधी? मग सर्वसामान्य मजूर कामगाराला कर्ज मागावं लागतं. ही माझा मुद्दा आहे. नाही शरद पवार आणि अजित पवार काय, रोहित पवार काय आणि किंवा सुप्रिया सुळे काय, हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. नाही लोक म्हणतात की अहो आता पण मला सांगा, तुम्ही हर्षवर्धन पाटील इलेक्शन उभा राहिले, आता अजित पवार एक पोरगाव विषय आहे. पवार साहेब जुजले आहेत ना, आता 3 टर्म भरणे मामा उमेदवार उभा राहिले, काय म्हणले हर्षवर्धन पाटील साहेबाला की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. भाऊनी निस्वार्थीपणे त्यांनी सपोर्ट केला. मग नंतर तुम्ही त्यांना सपोर्ट नाही केला, बरं ठीक आहे, अजित पवार बालिश आहेत, त्यांनी सपोर्ट नाही केला. मग शेवटच्या टप्प्यामध्ये जामखेड आणि कर्ज जामखेड सभा करून शरद पवार साहेब बारामतीला चालले होते. मग तुम्ही बेगोनमध्ये इथं सभेत का आला तुम्ही सांगायला की बरं मला मतदान करा म्हणून? म्हणजे अजित पवार तुम्ही पुढे करताय ना, म्हणजे बंधू तुम्ही अजित पवारच्या खंड ठेवताय, म्हणजे तुम्ही अजित पवार खाली राखून काम करताय. अजित पवार एक नंबर माणूस आहे. नाही ते काय जरी असलं, अजित पवार जरी तिकडे पहिले असले, अजित पवार आता इकडे आहेत ना, आहेत की. मग त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं येतं असं येतं की शरद पवार साहेबांनी शब्द दिला होता, अजित तरी शब्द दिला नव्हता ना. अहो शब्द लावून शरद पवार साहेब आहेत ना, मग मला काय म्हणजे अजित पवार शब्द दिला, पवार साहेबांनी शब्द दिला, पवार साहेब होते ना, होते का नाही? मग तुम्ही कर्ज जामखेडची सभा केली, तुम्ही भिवंची ब्रिज खाली होता, इंदापूरचे कार्यकर्ते आले, तुम्ही बारीश आहे त्यांची सांगणार यायला, तुमच्या मुलाला सहकार्य केलं का नाही? मग तुम्ही काय आला, मग तुम्ही तुमच्या पुतण्याला दाबायचं काम नव्हतं, मग तुम्ही अजित पवारला पुढे करता स्वतः का? मग एकंदरीत काय वाटतं की कशा प्रकारचा कोण निवडून आला पाहिजे? 100% सांगू तुम्हाला मी, इंदापूर तालुक्याचा विकास किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास जर असेल ना, तर तुम्ही 100% कशाला मतदान करावं. अजित पवार एवढा चांगला माणूस आहे, तो खरं बोलणार माणूस आहे, आणि एखाद्या शब्द त्यांनी खरं जर बोलला तर ते बोल करून दाखवणार व्यक्ती आहे. त्यांचं इंदापूरशी वाईट काही नाही,
अजित पवार काय ते काय माझा प्रपंच चालतो का मी त्याचा प्रपंच चालत नाही काय पण ते अशी व्यक्ती आहेत बरं का की ते खरं बोलतात आणि भावनिक आहेत ते जरा. आता मला तुम्ही सांगा आता परवा एक बाईट झाली की पाहुणे बाईंना की मतदान द्यायचं तर पवार घालणार द्यायचं तुम्ही बातम्या ऐकल्या असेल की. आता मला सांगा तुम्ही मला 4 पोर आहेत त्या ती माझ्या घरी पाहुणे आहेत ज्या घरी नांदून येतील त्यांची जी खरी मालमत्ता आहे. बरोबर म्हणजे आज सुप्रियाताई जर असतील ती माझ्या बहिणीसारखे आहेत त्या सुयांच्या घरात आहेत पण ती शरद पवारांच्या घरी पाहुणे होतात ना त्या ती खरी मालमत्ता कोणी सुयांची येते. म्हणजे शरद पवारांनी जे आज वक्तव्य केलं केलंय ते सुनेत्र पवार बाहेरचे आहेत हो म्हणजे तुम्हाला काय चुकीचं वाटतंय का? चुकीच आहे सर, अहो हे बोल का माझी लेख आहे ती माझ्या घरी पाहुणे आहे मी तिला सांभाळतोय ती खरी लेख माती नवऱ्याच्या घरची आहे बरोबर नवऱ्याच्या घरची आहे ती लेख माती नवऱ्याच्या घरची आहे त्यामुळे कसं आहे एखाद्या लेख मातीला वाईट बोलू नये हे माझा महत्वाचा मुद्दा आहे. आता सुमित्राताई त्यांचं गाव कुठलं बर उस्मानाबाद त्यांच्या घर त्यांच्या वडिलांना जन्माला दी मग सून कुठल्या झाल्या आता एखाद्या निमगावमध्ये एखादी व्यक्ती असेल एखादी बाई एखाद्या घरी नांदायला असेल ती छत्री सांगती मी ह्या घरची सून आहे कोणाचा काय बोलायचा संबंध आहे आणि समजा लेकीचं एखादं लग्न झालं तर ती पाहुणी झाली ना पाहुणे झाले का नाही मग पाहुणी ना माझं काय म्हणणं आहे मग विकासाचं राजकारण कोण करू शकतं? विकासाचं अजित पवार म्हणजे विकासाचं राजकारण फक्त अजित पवारच करू शकतात आणि शरद पवार साहेबांनी जे आज वक्तव्य केलं की सुनेत्र पवार ह्या बाहेर हे आज या ठिकाणी आपल्या निमगावचे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया की बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली काय वाटतंय तुम्हाला? तुतारी का बरं तुतारी काय कारण असेल की? आपलं माणूस पवार साहेब बर आपला माणूस म्हणून करायचं का विकासाचं राजकारणासाठी करायचं? कसं केलाय बरं साहेब आपण हा 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 अजितदादांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे का असं म्हणायचं का? मोठा मोठा झाला बर 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 अजितदादांनी कशासाठी निर्णय घेतला असं वाटतं तुम्हाला? मला बर 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 तुम्हाला वाटतं अजितदादांनी निर्णय त्यांच्या स्वतःसाठी घेतला? अजितदादा तर म्हणतात की जनतेच्या विकासासाठी बर बर आता काही लोकांचं म्हणणं येतंय की आम्ही लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान करू आणि विधानसभेला भरणे आम्हाला करू मग कसं काय? आम्ही भाऊ हर्ष भाऊ माणसं बर बर भाऊनी सांगेल तो आमचा आदेश हर्षवर्धन पाटील तर बीजेपीत आहेत. कसं कसं हा 10 वर्ष आमच्या घरामागे टोपा वाजवलेला आवाज काढणार होती पण आता त्यांना आदेश आहे की तुम्ही माहितीचा धर्म पाळा. नाही त्यांनी तिथं पाळायचं आम्ही इथं काय पाळायची पाळतो मग त्यांचं राजकारण वर झालं पण आमच्या घरात वाजायचं बर 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 भाव पडले बर बर मग आता आम्ही त्यांचं काम करू का? मग आता फडणवीस साहेब म्हणतात की आता झालं गेलं मग काय ते विसरून जावा. तुम्ही विसरून जावा आम्ही नाही बर बर आमच्या इथं लागलेलं आहे बर बर मग आता हे असं जरी केलं समजा आता तिकडे तर अजितदादा म्हणतायत माहितीचा धर्म पाळा किंवा फडणवीस म्हणतायत की पण मतदार नाही ना पाळत बर बर आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब सांगतील का नाही बाबा असं करा हा हा ते म्हणणार तुमचं तुम्ही चालू द्यावर आमचं आम्ही हर्षवर्धन पाटील तुम्हाला म्हणतील काय तुतारीला मतदान करा? ती कसं सांगतील ती कसं सांगतील बर बर 10 वर्ष धोका दिलाय 10 वर्ष धोका आहे बर बर पण अजितदादाचे कार्यकर्ते म्हणतात की बाबा ते शब्द शरद पवारांनी दिला होता. नाही अजित दादा अजित दादा अजितदादांनी स्वतः दिला होता. बर ठीक आहे या ठिकाणी अतिशय उत्कट प्रतिक्रिया येताना दिसते की बाबा वेळोवेळी हर्षवर्धन पाटलांना फसवण्याची भूमिका या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सुप्रिया सुळेलाच मतदान करा. हर्षवर्धन पाटलांचा काही जरी आदेश असला तरी या ठिकाणची जनता ही काय करायचं त्या जनतेने ठरवलेलं आहे. या ठिकाणी आपल्या निमगावचे काय प्रतिष्ठित नागरिक आहेत बाजारला आलेले निवडणूक लागली सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार थेट लढत होती काय वाटतंय तुम्हाला? सुनित्रा पवार निवडून यायचे सुनेत्रा पवार का बरं? कारण त्यांचं अजित पवारांचं काम हे फार चांगलं आहे बर आणि त्यांच्या कामावरती सगळी सर्वसामान्य लोक खुश आहेत. बर बर आम्ही ज्या ज्या गावात जातो ना त्या ज्या गावात लोकांचा कौल जर घेतला बर तर ती जास्त सुनित्रा पवार यांच्याकडेच आहे. बर आता काही लोक आता आम्ही बऱ्याचशा लोकांचा कौल घेतला आता बऱ्याच ठिकाणी तुतारीचाच कौल येतोय. हा ती तुतारीलाच मतदान करायचं म्हणतायत लोक. काही लोक नाराज आहेत ना की बर हर्षवर्धन पाटील साहेबांचा पराभव झाला बर बर बर
त्याच्यामुळे त्यांची कार्यकर्ते नाराज होती. मग तर ते म्हणतात की त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की हर्षवर्धन पाटलांना वेळोवेळी शब्द देऊन त्यांना लोकसभेला त्यांच्याकडे काम करून घ्यायचं, त्यांना फसवायचं, त्यांना शब्द द्यायचा आणि परत विधानसभेला त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा. नाराजी होती. हा हा ही नाराजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा त्यांची नाराजी काढलेली आहे. बर बर त्या संदर्भात इंदापूरला मेळावाही झालेला आहे. बर बर आता हर्षवर्धन पाटील साहेब ज्यावेळेस बाहेर पडतील हा हा त्यांच्या कार्यकर्त्यांना ते समजून सांगतील हा हा त्यावेळेस वातावरण अजून तुम्हाला बदललेलं दिसेल. बर अजून फॉर्म भरायचे, बर 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 अजून फॉर्म भरल्यानंतर मग परत चिन्ह मिळणार. ज्यावेळेस पॉम्प्लेट काढून कार्यकर्ते सगळ्या ताकदीनिशी बाहेर पडतील बर त्यावेळेस तुम्हाला वातावरण सुनिश्चित पवारांचं दिसून येईल. वातावरण कसं फिरलंय. अजून फॉर्म भरायचे बाकी आहेत आणि चिन्हाचं अजून प्रभावी तेवढा वापर होताना दिसत नाहीये. ज्यावेळेस फॉर्म भरले जातील त्यावेळेस आपल्याला वातावरण फिरलेलं दिसेल आणि वातावरण चेंज झालेलं दिसेल. हर्षवर्धन पाटील सुद्धा या ठिकाणी काम करताना दिसेल. अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी चिक्कू विकायला बसलेले आहेत. नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव? वरकुटे खुर्द. बर लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटतंय? काय बेकार आहे, सगळी अडचण काय काय बेकार वाटतंय? दुधाला बाजार नाही, हा? दुधाला बाजार नाही, बर शेतकऱ्याला कांद्याला बाजार बर, नाही, बर. याचा कोणी विचार आहे का? बर नाही का? हे कोणी करायला पाहिजे होतं? ह्यांचंच काम आहे ते. हो म्हणजे नेमकं कोणी करायला पाहिजे होतं? शरद पवार आणि अजित पवार आम्ही दोघं सत्तेत आहे ते. दोघांनी करायला पाहिजे सरकारमध्ये आहे ते. बर बर सुप्रिया सुळे सरकारमध्ये, बर अजितदादा सरकारमध्ये, बर, बर. नाही का शेतकऱ्याचं. बर मला दोन्ही पवार घराणे एकामेकाच्या विरोधात उभं राहिले लोकसभेला. काय ते सगळं एकच आहे ते, काय होतं काय हा. ते तिथं. एकच आहे ते. हा. एकच आहे ते. मग आता नेमकं मतदान कोणाला करायचं? कोण निवडून आलं पाहिजे आता? ते तर लय मोठा अडचण आहे. बर बर कुणाला द्यायला? तरी पण तुमचं काय असेल की मत वैयक्तिक काय मत असेल की बाबा ह्याला दिलं पाहिजे त्याला दिलं पाहिजे? आता सुप्रिया ताईलाच करावं लागेल ना मग. बर अजित दादा स्ट्रॉंग नेता आहे, बर पण ते विधानसभेला आलं ते. पण आता तुम्ही तर म्हणताय कांद्याला हमी भाव दिला नाही, शेतमालाला मग हमी आता भाव मत दिला नाही. ठेवून तर काय वाढायचंय का? मग द्यायचं कोणाला? द्यायचं मग कुणाला ते आता सुप्रिया ताईला द्यायचं मग. बर ठीक. या ठिकाणी विकास जरी झालेला नसला तरी आता पर्याय म्हणून कोणताही पर्याय दिसत नसल्यामुळे आम्हाला सुप्रियाताईंना मतदान करावं लागेल. अजितदादा सुद्धा या ठिकाणी स्ट्रॉंग नेते आहेत, त्याच्यामुळे आम्हाला या लोकसभेला सुप्रियाताईंनाच आम्ही मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया येताना दिसते. नमस्ते. नमस्ते गाव. नमस्ते सुप्रियाताई मते गाव. होय हा कसं काय पण? लय मतांनी येणारे म्हणतात, बर सुप्रियाताई येणारे म्हणतात. बर अजितदादांचं काम कसं वाटतंय? काय शांत आहे, पाणी मागितलं पाणी नाही म्हणतोय, बर तळ्याला पाणी आहे. बर मुता म्हणतोय वाटते, हा मुता म्हणतोय वाटते. हा हा हा. शरद 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 पवारांनी काय केलं? शरद पवार चांगला माणूस आहे म्हणतो. होय का? बर सुप्रियाताईंनी काय 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 विकास केला? गोरगरिबासाठी चांगला आहे ती. बर 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 हं. आता अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की काय विकास चाललाय 15 वर्षात? हा? सुप्रियाताई म्हणते ते निवडून यायचे. हा, हा. येणार म्हणतात. बर बर हा. हा, लागते नाही, लागते नाही. हा. ठीक आहे. या ठिकाणी काही सुनेलाच आम्ही मतदान करू. त्यांनी काय जरी विकास नाही केला तरी आम्ही त्यांनाच मतदान करू. इथं पालकपित्रे आज त्यांना आपण विचारूया. लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटतं तुम्हाला? कुणाला मतदान केलं पाहिजे? हा? आमच्या मालाला जी बाजार दिली त्याला मतदान करायचं. सहकुशीने मतदान सुप्रियाताईला करायचं. सहकुशीनं मतदान सुप्रियाताईंना करायचं. करायचं. आमच्या मालाला शेतमालाला भाव जरी नाही मिळाला तरी आम्ही सहकुशीनं आम्ही या ठिकाणी मतदान सुप्रियाताईंना करू अशा प्रकारची प्रतिक्रिया येताना दिसते. बाबा नमस्ते. कुठलं गाव? बरं. काय वाटतं? लोकसभा निवडणूक लागली. आता काय लोकसभेचं सध्या अवघड आहे बरं का. बरं. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? दोन्ही सोडले तरी चालतंय किंवा दोन्ही धरले तरी चालतंय. एक सोडला की एक नाराज होणार आहे. मग त्याच्यामुळे काय करायचं विचार डोक्यात, कुणालाच मतदान करायचं नाही. बर बर मग मतदान जर नाही केलं मग ते कसलं दुसरं मतदान आहे का ना, काय काय म्हणते त्याला नोटा. नोट बरं. डायरेक्ट नोट देऊन टाकायची. कोणीच नाराज नको व्हायला. बर अजित पवार बी नाराज नको, बरं. शरद पवार बी नाराज व्हायला नको, असा डोक्याचा विषय आहे. बर बर मग महाविकास आघाडीची तर लोक म्हणतात की लोकशाही वाचवायची असेल तर तुम्ही मतदान करा. आता ती काय विषय नाही डोक्यात, पण आता कसं शक्यतो
हे आता हितलं तर मतदान असं झालं अजितदादांनी घेतलेला निर्णय चांगला आहे का कसा आहे? चांगलं दोन्ही निर्णय चांगले आहेत. पण नाही एक त्याला दिलं, एक नाराज होतो. नाराज होणार आहे. बरं, ठीक आहे. तो नाराज खूप होईल. दोन्ही एकाला कोणाला जर दिला तर एक गट नाराज होणार आहे त्यापेक्षा आम्ही नोटाला मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी निर्वाहिनी. बर, आता लोकसभेची निवडणूक लागली, काय तरुण म्हणून काय वाटतंय? सुप्रिया सुळे, काय तुम्हाला काय अपेक्षा तरुण म्हणून सुप्रिया ताईंकडून? नाही, जुनं ते सोनं आहे बरोबर आहे, पण एक तरुण म्हणून की तुमच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. बर बर, अजून काय काय आहे तुम्हाला अपेक्षा? एक खासदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा लागेल तरुणांना? काय वाटतं? रोजगाराच्या प्रश्नावर किंवा बाकीच्या कुठल्याही प्रश्नावर या ठिकाणी प्रतिक्रिया तर दिसत नाही आपल्याला. या ठिकाणी बरेचसे भाजी विक्रेते वगैरे आहेत, आपण असं एका भाजी विक्रेत्याला विचारूया. नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव? निमगाव. निमगाव. लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटते? काय सुप्रिया सुळे काय सुप्रिया सुळे, का बरं? विकास काय काय विकास केला त्यांनी? आहे विकास झालाय. बर, आता दोन्ही पण पवार फॅमिलीच आहे की एकामेकाच्या विरोधात? हो आहे की बर, सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे. या ठिकाणी सुप्रिया सुळेला त्यांनी मतदान करणार अशा विचारूया. नमस्ते हो. कोणतं गाव? निमगाव. लोकसभेची निवडणूक लागली, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे थेट लढत होती, काय वाटतं तुम्हाला? नाही सुप्रिया सुळे, तुमचं शिक्षण वगैरे काय झालंय? SYBA झाले. SYBA झालंय. बर, SYBA झालं मग तुम्ही इथं भाजी विकताय आठवडे सुविधा बाजारात? तेवढे केले ते आपल्या सरकारने, कोणत्या सरकारने? कोणतं चालू आहे त्यांनी. होय का? तुम्हाला आता केंद्रात कोणतं सरकार आहे माहित असेल की? हा, कोणतं सरकार आहे आता? आपले मोदी सरकार. मोदी सरकार आहे. मग लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटते? लागली सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे, का बरं? चांगला विकास त्यांचा विकास काम चांगली काय काय विकासाची कामं केली? सगळी तालुक्याच्या माध्यमातून सगळी बरेच चारी तालुक्यात चांगली कामं झालेली. बर बर, एखादं काम सांगू शकता का बाबा हे काम झालं? सगळी रोडची कामं बरोबर सगळी त्यांच्याकडून चांगली कामं झाली. समोरचा उमेदवार पण तेवढ्याच ताकदीचा आहे आहे की? का ताकदीचा तेवढ्या? आहे काय वाटतं त्याच्याबद्दल? आहे पण सुप्रिया सुळे फिक्स. सुप्रिया सुळे, समोरचा उमेदवार तेवढ्या ताकदीचा जरी असला तरी आम्ही सुप्रिया सुळेलाच मतदान करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटते तुम्हाला? काय ना सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे, का बरं? काम चांगलं काम चांगलं, काय काय काम चांगलं केलं असं वाटतं तुम्हाला? केलं म्हणलं तर काय म्हणजे संसद रत्न मिळाला आहे उगाच आहे का ते? बरं, कपडे बरं. घातले. संसद रत्न मिळाला आम्हाला म्हणजे- मिळतं का? हा हा, ठीक आहे, बरोबर आहे. संसद रत्न मिळाला कशासाठी मिळतो? काम बघितल्यावर संसद बोलणार माणूस पाहिजे. बरं बरं, म्हणजे काय काय मुद्दे मांडले असतील असं वाटतं तुम्हाला? आता रोज टीव्ही बघतोय की काय करायचं बर 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 सगळं बोलून सांगायचं काय करायचं फक्त पवार साहेब बर ओनली. बर. मग अजितदादांचा निर्णय वगैरे काय पडतोय का? अजितदादा हेच काय हा, अजितदादांचा निर्णय पडतोय का तुम्हाला? का नाही पडतोय? फक्त पवार साहेब. बर, अजितदादा ते एकच आहेत की? आम्ही वाईट नाही म्हणत. बर, अजितदादा ते एकच आहेत की? एक आहे पण कार्य आमचं पवार साहेबाचं आहे ना. बर, आज पवार साहेबांनी एक उल्लेख केला की सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत, काय वाटतंय? बाहेरचीच आहे की काय किती बर, पवाराच्या घराण्यातली कुठे सुप्रिया सुळे हा, सुनित्रा बाहेरची येणार ना. बर. मग त्याच्यावर टीका टिप्पणी होताना दिसते, आता हा टीका टिप्पणी होताना दिसते काय व्हायची की सुप्रिया सुळे ह्या लेखमते आहेत आणि त्या सुना आहेत. अहो माणूस लेकीलाच बघतो जवळ करतो सुनाला जवळ करतो. बर हा, बाप मेलं पोरगी रडती तसं हा. सून रडती का? बर 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 पोरगा म्हणणार न्या लवकर याला पाहिजे. बर, म्हणजे सुनेपेक्षा लेखीचा अधिकार जास्त वाटतं असं वाटतं मला. लेकीला सांभाळलं पाहिजे. बर, सुप्रिया सुळेलाच आम्ही मतदान करणार आहोत आणि लेखीपेक्षा सुनेपेक्षा लेखीला जास्त प्राधान्य दिलं जातं अशा प्रकारची प्रतिक्रिया आता दिसते. लोकसभेची निवडणूक लागली, काय वाटते? सुप्रिया सुळे. बर, सुप्रिया सुळे का? सुप्रिया सुळे. बर, सुप्रिया सुळेंनी काय काय विकास केला असं वाटते? सुप्रिया सुळे म्हणजे पहिलीपासून काम चांगलं केलंय त्यांनी. बर बर आणि शेवटी पवार साहेबांच्या लेख आहेत. बर बर, म्हणजे विकास केलाय म्हणून करायचंय का लेख आहेत म्हणून करायचंय? विकास बी केलेला आहे त्यांनी. बर बर, आणि जवळजवळ आज 10 वर्ष झाले ते आपल्या ह्यात आहे. खासदार आहे. हा खासदार आहे. बर, 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 15 सॉरी बर, 15 पवार वर्ष. साहेबांनी आज टीका टिप्पणी केली, तुम्ही ऐकली असेल टीव्हीला वगैरे, की
सुनेत्रा पवार या बाहेरचे आहे. त्यामुळे तुम्ही मूळ पवारांनाच मतदान करा. काय वाटतंय? कसं होतं सुप्रिया ताई म्हणजे कसं हा. आता 15 वर्ष काम करत असताना आता त्यांनी अजून सुद्धा चांगलं काम करतील बरं. अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांना बाबा नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव? निमगाव निमगाव. सुप्रिया सोयी. सुप्रिया सुळेला मतदान केलं पाहिजे. बरं. सुप्रिया सुळेलाच आम्ही मतदान केलं पाहिजे अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी दिसून येत आहे. त्या सुळे सुनेत्रा पवार यांच्या मध्ये थेट लढत होते लोकसभेची. या लोकसभेच्या निमित्तानं आपण जनतेचा कौल जाणून घेत असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया किंवा लोकांच्या मनात काय नेमके प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना त्यांना त्या प्रश्नांच्या आधारावर त्यांना कशा प्रकारचा उमेदवार हा निवडून द्यायचा आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपण इथं काही तरुण आहेत आपण त्यांना विचारूया. ही लोकसभेची निवडणूक लागली. हो सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे थेट लढत होते नरेंद्रबाबूमध्ये. नक्कीच. काय वाटते? सुप्रियात आहे. का बरं सुप्रिया ताई? काम आहे ना त्यांचं. बर बर आज एवढ्या वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. बर. एवढ्या संसदेत एवढे प्रश्न मांडलेले आहेत. बर 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 त्यांना कोणी तिथं अडवत नाही ना. बर बर का अडवत नाही? हा, हा. पवार साहेब हा. 87 वर्षांचे योद्धा, बर संघर्ष योद्धा बर हे आता मैदानात उतरलेत. बर आणि आपण आता बघणार आहोत हा हा 3 लाखांचं लीड घेऊन ताई ह्या निवडून येणार आहेत. बर बर आता ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याची दुसरी पण बाजू अजित दादा. आहेत ना दादा, आमदारकीला आहेत ना दादा. अजित दादा तिकडे आहेत आमदारकीला. आपण हो आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळं अजित दादांचं काम नाही का चांगलं तेवढं? दादांचं काम आहे ना, आम्ही बर. कुठं वाईट म्हणतो, पण बर. खासदारकीला ताई बर उतर. काहींनाच का म्हणजे काहींनी काय काय विकास केला? रोजगाराचे प्रश्न. हो, रोजगाराचे प्रश्न सोडवले, वैद्यकीय मदत असेल ताईंकडून वैद्यकीय मदत केली जाते बर लोकांना. बर 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 त्यानंतर बरेच प्रश्न आहेत जे हा. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातले बर, आहेत ते बर. ताईंकडून आजपर्यंत झालेले आहेत ना. बर आणि लोकांचा कल पण तोच आहे, आपण बघत असाल. आता आम्ही बऱ्याचशा गावातनं जनतेचा हो. कौल घेत असताना नक्कीच बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या नक्की. की सुप्रियाताई या 4.5-5 वर्षात अजिबात मतदारसंघात फिरकत नाही. त्यात किती पडते? मतदारसंघात फिरणं आणि हा. काम करणं हा हा त्यात फरक आहे ना. बर आज त्यांचं काम आहे ना. हा हा हिंदुस्तान टाइम्सने आज एक प्रकाशित केलं होतं. बर बर त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं 99.16% निधी आज ताईंकडून वितरित झालेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघ. बर बर मग हे झालेलं आहे ना, बर म्हणून त्यांनी केलेलं आहे. हिंदुस्तान टाइम्स हे जागतिक आज आहे ना. आता तुम्ही म्हणताय की हिंदुस्तान टाइम्सनं त्यांचा निधी किती मिळाला काय ते प्रसिद्ध केलं. अजितदादा म्हणतायत की बारामती शहराचा विकास असेल किंवा बारामतीत निधी असेल किंवा तालुक्यात कुठं माझे आमदार असतील त्यांना निधी तर मीच दिला 99%. बरोबर ना. आमदारकीचा निधी ठीक आहे ना, हा हा खासदारकीचा निधी पण वेगळा असतो ना. हा हा हे सगळ्यांच्या सहमताने झालेलं आहे, एकट्या हा. दादांकडून नाही ना झालेलं. मग दादांचं म्हणणं असं येतं की तालुक्यातले रस्ते विकास केलेत ना, असतील, दादांनी पण विकास केले. केलाय ना, आम्ही बर, नाही म्हणत बर, नाही. बर. पण हे सगळ्यांच्या सहमताने झालेले ना. हा हा एकट्याने एका हाताने तर टाळी वाजणार नाही. बर 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 हा हा बरोबर आहे हा ना. हा त्यामुळे रामकृष्ण हरी हा बर आणि वाजवा तुतारी. बर ठीक आहे. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. या ठिकाणी सुप्रियाताईंच्या बाजूने कल येताना दिसतोय की आम्ही तुतारीच काम करू अशा प्रकारचे सुद्धा लोकांचा कल या ठिकाणी येताना दिसतोय. या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे थेट लढत होती. काय वाटतंय? तुतारीला द्यायचं आपलं लक्ष. बर तुतारीलाच का द्यायचं? काय द्यायचं म्हणजे आता संसद रत्न आहेत त्या ताई, बर बर त्यामुळे त्यांना सोडून चालणार नाही. बर संसद रत्न नाहीत म्हणून द्यायचं काय विकास केला म्हणून द्यायचं? नाही, नाही. विकासाचं काय आता विकास हा म्हणजे खासदाराच्या ह्याच्यातून जरा कमीच होतो. जास्त तालुक्याचा आमदारच विकास करत असतो. बर असं आहे. पण कसं आहे, आज पवार साहेबाला म्हणजे साथ देणं गरजेचं आहे. बर बर कारण त्यांचं कसं वयाच्या विचारामुळं बर त्यांना साथ देणं गरजेचं आहे. बर त्यांचं कसं आहे म्हणजे वय झालेलं आहे. त्यांना साथ देण्याची आता सध्या सुद्धा दादांची गरज होती. बर दादांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे, बर बर असं माझं वैयक्तिक मत आहे. पण दादा म्हणतात की मी सर्वसामान्यांच्या हितासाठीच निर्णय घेतला. अहो, घेतलाय बरोबर आहे, पण कशासाठी? काय गरजच नव्हती ना. हे साहेबांच्या नंतर तीच चालवणार होते ना. बर त्याचा म्हणजे काय फायदा? म्हणजे जनतेला काय फायदा नाही ना. जनते विदाऊट विचार करते ना जनता. बर चुकीचा म्हणजे निर्णय तुम्ही माझाच नाही, अजून तुम्ही कुठल्या लोकांना विचारून बघा काय लोकांचं मत येते. बर चुकीचा निर्णय झाला. आता काही लोक म्हणतात की दोन्ही पण एकाच घरात असल्यामुळे ह्यांचं काय सांगतात नाही, एकाच नाही दोन बाजू आहेत. असं वाटतंय का? काय नाही, त्याला काय नाही. माणसाचा सांगण्याचा उद्देश काय, माणसं कोणी काही बोलू शकते. बर बर विषय की नाही. हा हा म्हणजे एकंदरीत तुमचं काय मत येतं की नाही नाही, सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे या ठिकाणी सुप्रिया सुळेलाच मतदान आम्ही करू अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिसून येते.
आपण तरुणाशी संवाद साधू की त्यांच्याकडे कपड्याचं विक्रीचा व्यवसाय आहे. नमस्कार, काय वाटतंय लोकसभेची निवडणूक लागली? लोकसभेची अजितदादा, का बरं अजितदादा? फॅन आहे आपला बर. त्याच्यामुळे अजितदादाच फॅन आहे म्हणून हे करायचं का काम केलं म्हणून? काम केल्याबद्दल आणि फॅन आहे म्हणून पण बर दोन्ही पण. सुप्रिया सुळेंचं काम चांगलं आहे वाटतं. काही काम आहेत त्यांची चांगली हा. पहिल्यापासून फॅन आहे त्याच्यामुळे अजितदादाला सुनेत्रा पवारांनाच मतदान करायचं. अजितदादांनी विकास केलाय आणि अजितदादाचा आम्ही फॅन असल्यामुळं या ठिकाणी आम्ही सुनेत्रा पवारांना मतदान करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. बाजारात आलेले. नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव? शेळगाव. लोकसभेची निवडणूक लागली. लोकसभेची निवडणूक लागली. हो ठीक आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार थेट लढत होते. हो काय वाटतंय? आता कसं वाटतंय बघा, आम्हाला बी आता मी बोलू शकत नाही इतकं जास्त. तुमच्यापैकी कोणी सांगा की काय वाटतंय? आम्ही सुप्रियाताईलाच मतदान करणार आहे. बरं सुप्रियाताईंनाच का? सुप्रियाताई आपल्याला सर्व काम करते ते पहिल्यापासून आहे ते आपल्या बरं पूर्वीचे कार्यकर्ते पूर्वीचे कार्यकर्ते. आपण यांना मोठं केलंय आणि मोठे लोक पूर्वीच्या कार्यकर्त्यांना खाली टाकाले. ही चुकीचं होत आहे ना जरा. काय म्हणायचंय साहेब तुम्हाला? तुम्ही म्हणता की लहानांना खाली ढकलतात. तुमचा काही विकास वगैरे काय झाला असं वाटतं का नाही? आता कशाचा विकास आहे तेव्हा? रोज पिशवी घेऊन कापाला जाते. तुम्हाला काय योजना केंद्र सरकार? आमची इच्छा आहे कसं आहे, आमच्या कॅनलला पाणी यावं, टायमिंग यावं आणि व्यवस्थित सुविधा व्हावं, एवढंच आमच्या इच्छा आहे. केंद्राला पाणी वगैरे आलं पाहिजे. आणि आमचे बारबान व्हावं ही आमची इच्छा आहे. आम्ही इंदापूर तालुक्यातला कार्यकर्ता आहे आणि मी म्हणजे महत्वाचा जवळचा कार्यकर्ता आहे बर्णी मोहम्मदचा. ही महत्वाची गोष्ट आहे. बर्णी मोहम्मद कार्यकर्ते. मग मतदान कोणाला झालं पाहिजे? आणि मतदान बर्णी मोहम्मद राजीदादाकडे आहेत. अहो असू द्या, त्याचा विषय नाही, पण पाण्याचं काम कायम कुठे होईल त्याच्यावर आमचं लक्ष आहे. समजा बर्णी मोहम्मदनी केलं तर बर्णमामाने केलं तर बर्णमामाला मतदान करू आम्ही. आणि सुप्रियाताईंनी केलं तर सुप्रियाताईंनी केलं तर सुप्रियाताईंना करू. आणि सुप्रियाताई 50 वर्षात खाली गेल्यात. 50 वर्षात काही त्यांना कळालं नाही. साहेबांचे बी म्हणजे कसं आहे, साहेब म्हणलं असते की बाबा मी या तालुक्याचा प्रतिनिधी आहे, मी कायमस्वरूपी या तालुक्याला अडचण येऊ देणार नाही काय? आणि मग काय अडचण येणार नाही. पण आता थोडीशी त्यांना अडचण आली म्हणून ते बोलतात. आता तुम्ही म्हणाला की सुप्रियाताई गेल्या 50 वर्षात खाली ढकलल्या गेल्या. मग शरद पवार साहेब पण गेल्या 20 वर्षापूर्वी केंद्रात कृषी मंत्री होते. हो, त्यांनी काय शेतकऱ्यांना न्याय दिला का नाही? न्याय दिला की शरद पवारांनी न्याय दिला, फडणवीसांनी न्याय दिला, उद्धव ठाकरेंनी न्याय दिला आणि कोणाचा न्याय घ्यायचा. मग एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? कल कोण निवडून आलं पाहिजे, कोणाला मतदान झालं पाहिजे? आता ही लगेच मी बोलू शकत नाही हो साहेब. या ठिकाणी सुप्रियाताईंच्या बाजूने सुद्धा आणि अजितदादांच्या बाजूने सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. या ठिकाणी काही बाजारला आलेले विक्रेते आहेत किंवा या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहेत. आपण त्यांना विचारूया. नमस्ते. नमस्कार. कुठलं गाव? शिरसटवाडी. लोकसभेची निवडणूक लागली. काय वाटतंय, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? आता आमचं म्हणणं कसं आहे की दोन्हीला दिलं नाही पाहिजे. का बरं? कसं आहे, जे ते आपला स्वार्थ साधतोय, सत्तेसाठी इकडून तिकडं उड्या मारतात. शेतकऱ्याचं कोणी डोळं पुसा येत नाही. लाईट बिलाच्या ह्याच्यात बाबतीत त्रास देतात. शेवटी ऊस तोडायचं म्हणलं तरी ऊस काही वेळ तोडणं होत नाही. दुधाचा दर घसरलेला आहे. शेतालाचा माल हमी भाव कुठला नाही व्यवस्थित, सगळं कोलमडलेलं आहे. बरं, हे सत्तेत आले की हे तेच करतात, ते सत्तेत आले तर तेच करतात. शेतकऱ्याचं डोळं पुसाय कोणी येत नाही. सुप्रियाताईंचे कार्यकर्ते म्हणतात किंवा शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणतात की सुप्रियाताईंनी भरपूर विकास केलाय. अजितदादाचे कार्यकर्ते म्हणतात की अजितदादांनी भरपूर निधी दिलाय. मग खरं कोणाचं? आता खरं कोणाचं धरायचं? आता नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, खरं कोण असलं? विकास हा पोचतच नाही ना खालच्या तारापर्यंत. बरं. तुम्हाला अजून काय विकासाचं राजकारण कशा प्रकारे झालं पाहिजे, कसा विकास झाला पाहिजे? कसं आहे, शेतकरी काय म्हणतो ते आम्हाला फक्त कसं करा, शेताच्या मालाला हमी भाव द्या. हे कुणीही देत नाही. कुठलं सरकार जरी आलं, अजित पवार येऊ द्या किंवा शरद पवार येऊ द्या, हे कुठलेच देत नाहीत.
शेतकऱ्याला कुठलं काय पाहिजे असं कुठली गोष्ट समाधानकारक झाली का नाही झाली. आता अजित पवार झाले इकडून तिकडेच गेले ना भाजपमध्ये, आणि भाजप तर काय चोरच आहे ना, आणि अजित पवार बी चोरच आहे. आता केंद्रात भाजपचं सरकार आहे, हा भाजपच्या सरकारवर काय समाधान आहे का कामाबद्दल? काम समाधानी असलं तर काय ती काय आपल्याकडूनच ही करतात ना. गेल्या समाधानकारक काय असं आहे त्यांचं. गेल्या 20 वर्षापूर्वी पण काँग्रेसचं सरकार होतं, हो आणि आता ह्या 10 वर्षात भाजप सरकार आहे. काँग्रेसमध्ये तरी सस्ताही होती. बर. आता गॅस घ्यायला गेलं तर 1100 रुपयाला टाकी. बर. हा हा, पेट्रोल टाकायला गेलं तर 110 112 रुपये लिटर. बर. हा हा. आणि दुधाचा भाव म्हणलं की 20-25 रुपयावर लिटर. बर. 35 वर नेलतं ते त्यांनी बी खाली आणलं. बर. अनुदान देतो म्हणलं की ते अनुदान तिकडच घडत बर. आहे का. शेतकऱ्याला कुठली गोष्ट मिळली का. मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की आता केंद्राची भाजप सरकार आहे? आता मला काय म्हणायचंय की तुम्ही पीक विमा मानता, पीक विमा कोणाला पोचला बर. पोचू शकत नाही ना. हा, हा. 4 माणसाला मिळाला तर 10 माणसाला मिळत नाही. बर, बर. आहे का सर्व त्याचा कोण करतंय व्यवस्थित का काय. आता मला सांगा तुम्ही एक त्यांच्या बदली घेऊन आलाय काय का होणार. शेतकऱ्यासाठी कोण असा मानलाय की का बाबा या शेतकऱ्याला काही झाले नाही ना. शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही. शेतकऱ्यांचा काय विचार झाला पाहिजे असं वाटतं? शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे की सगळ्यात महत्वाचं दूध असो शेतमाल असो त्याला योग्य दर भेटला पाहिजे. बाकीचं काय शेतकऱ्याला काय वाटत नाही की बाबा यांनी 10 रुपये द्यावं, कर्जमाफी केली तर शेवटी ती शेतकऱ्याला फेडायचंय. कर्जमाफी तर काही म्हणजे काही हे सगळं करत नाहीत. ते आपल्याच पिढीवरती पुढच्या कर्ज राहणार आहे. देशावर झालं काय ना आपल्यावर झालं काय सारखंच आहे ना. मग मला सांगा, गेल्या 15 पण त्यांनी वर्षात जर योग्य हमी भाव दिला, शेताच्यातले पीक ऊस झालं, ऊस आपला काही पिटवून द्यायचा आणि तोडून न्यायचा, ते तर काय काय मला योग्य तोडतात का. भवानगर झालं, भवानगर खालून आणतंय घेतला तर कारखान्याचं वाटोळ झालं, मग शेतकऱ्याने ऊस काय करायचा. त्याचा बरं न्याला ते न्याला पेटवून न्याला त्याला योग्य दर, त्याला दर नाही ते नाही, ते बिल बी योग्य पद्धतीने नाहीत. बिल वर्षाने भेटणार, 2 वर्षांनी भेटणार. मग एकंदरीत सांगा की गेल्या 15 वर्षात सुप्रियासुळे खासदार होत्या, गेली 35 वर्ष अजितदादा पण राजकारण करतायत, सुप्रिया दोघांनी पण काय विकास केला का नाही असं वाटतं का? आता मला सांगा 5 वर्षानंतर आता सुप्रियाताई जसे हिंडत्यात, इंदापूर हिंडत्यात, बारामती हिंडत्यात, ह्याच्या आधी 5 वर्ष त्या किती वेळा येऊन गेल्या, काय सर्वे केला त्यांनी. काहीच नाही ना केला सर्वे. विकास काय विकास होतोच, पण त्याच्या माग शेतकऱ्याचं किंवा कमजोर जो वर्ग मानला जातो खालचा त्याच्यासाठी काय करतात. मग निवडून येणाऱ्या खासदारांनी काय केलं पाहिजे तुमच्यासाठी नेमकं या मतदारसंघात काय? तेव्हा एक तर सर्व्हिस मध्ये मुलांना कुठल्याही शिक्षणात सवलती नाही. त्यांच्या ज्या शाळा संस्था आहेत त्या फी किती आहेत बघितलं का. समाधानकारक फी नाहीत. त्यांच्या लाखाच्या पुढून फी आहेत. ते सर्वसाधारण लोकांना भरता येतात का. त्या मुलांच्या शिक्षण सर्वसाधारण गरीब लोकांच्या मुलांनी शिक्षण कसं घ्यायचं. शिक्षणाचं बघितलं पाहिजे पहिला मुद्दा. त्यांच्या सर्व्हिसचा काहीतरी प्रश्न मिटला पाहिजे मोठ्या पिढीचा. आता एकंदरीत सांगा की कुणाला मतदान झालं पाहिजे? आता कुणाला दिलं तर हे बघा, विकास तर कोणी काही एकदम ही करून देत नाही. कुणाला तरी मतदान द्यावं लागेल ना. मग त्याच्यामुळे नोटल हल्ल्या नाही का बरं पर्याय. म्हणजे दोन्हीला बी कळन की बाबा काहीतरी कुठंतरी माणसं हुशार झाल्यात ना, ह्यांना बी ना त्यांना बी. नाही नोटल आणायचं ना, पर्याय नोट. ठीक आहे, ठीक आहे. नमस्ते. बोला. लोकसभेची निवडणूक लागली. सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार थेट लढत होते, काय वाटतंय? सुनेत्र पवार येणार निवडून. का बरं सुनित्रा पवार? पक्षाचं काम आहे गावात. बर बर पक्षाने निधी दिलेला आहे ह्या गावात जवळजवळ बर. आतापर्यंत भरणे मामाच्या माध्यमातून जवळजवळ 150 कोटीचा निधी ह्या गावात आलेला. बर. मोठी योजना पाण्याची जी टंचाई हा. त्याच्यासाठी 105 कोटीची योजना ह्या गावाला अजितदादा पवार भरणे मामाने दिलेली आहे. बर. त्याच्यामुळं सुनेत्रा पवारला ह्या गावात मतदान होईल. विकासाच्या ह्याच्यावर. सुप्रियाताईंचे कार्यकर्ते म्हणतात की सुप्रियाताईंनी भरपूर विकास केलाय. काय केलंय सुप्रियाताईने 10 वर्षात फक्त 5 लाख रुपयाचा एक सभा मंडप दिला ह्या गावाला. बर. तेवढाच दिलाय, बाकीचं काय आल्या नाहीत गेल्या नाहीत. बर. किंवा कार्यकर्त्याचे कुठले संपर्क नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की जुनं ते सोनं आहे, शरद पवार साहेब जुने आहेत, शरद पवार साहेबांपासूनच अजित पवार आहेत, मग त्यांना शरद पवारलाच मतदान केलं पाहिजे. बरोबर आहे की आज मी पण राजकारणात 25 वर्ष झालं सक्रिय आहे, हा हा पण अजून पवार साहेबाला भेटलोच नाही ना. बर. या गावचा सरपंच झालो किंवा 2 पंचायत समित्या लढवल्या, बर. पवार साहेबाला भेटायची आम्हाला गरज पडली नाही. बर बर आता माझं वय 60 आहे. हा मग 60 पर्यंतच्या माणसाला जर पवार साहेबाला भेटायची गरज पडली नसेल हा हा
आज 25-30 वर्ष अजित पवारच आमची कामं करतात ना. बर बर त्यामुळे आम्ही जी कामं केली, ज्यांनी विकास केला त्याच्याच मागे राहणार ना जनता. आता शरद पवार असतील किंवा रोहित पवार असतील ते असं म्हणतात की अजितदादा धमकावत आहेत मतदारांना किंवा लोकांना किंवा कार्यकर्त्यांना. यात कितपत तथ्य आहे? अजिबात तथ्य नाही. आजपर्यंत आता आमचं एवढं मोठं गाव आहे, 12,000 लोकसंख्या, 20,000 लोकसंख्येचं 12,000 मतदान आहे. हा हा परंतु इथं कुणाला नाही फोन आला की बाबा तुम्हाला धमतो असं करा किंवा तसं करा. बर. त्यामुळे ही चुकीचं या हा हे अफवा पसरवल्या जाते या. तुम्हाला काय वाटतं की किती गावातून किती मताधिक्य पडेल? आमच्या गावातून एक साधारण 2-2.5 हजाराचं मताधिक्य मिळेल. मताधिक्य मिळेल. हा. बर. आता महायुतीमध्ये भाजपचे दुसरे नेते हर्षवर्धन पाटील पण आहेत. हो आहेत की. पण हर्षवर्धन पाटलांची अजून काही स्पष्ट भूमिका येताना दिसत नाहीत. ते म्हणतात की माहितीचा धर्म पाळू किंवा काय, पण त्यांचे कार्यकर्ते अजून पण तेवढे उत्स्फूर्तपणे त्या प्रचार यंत्रणेत सामील होताना दिसत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? प्रचार यंत्रणा आता चालू झाली, त्याच्यामुळे आता सगळी सामील होत्या. बर. महायुतीचा धर्म म्हणून सगळीच काम करणार आहेत. हा हा तशी काही अडचणी येणार नाही. हा हा हर्षवर्धन पाटील असले तरी, शिवसेना असले तरी सगळे एका ठिकाणी काम करणार आहेत. हा हा त्यामुळे काय भविष्यात अडचणी असं वाटत नाही. कोणाचं उन्हा दुनं आतापर्यंत निघालं. हा हा. हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते असे म्हणतायत की आम्हाला वेळोवेळी आमच्या नेत्याला फसवलंय, आमच्याकडून लोकसभेला शब्द घेत आहेत पण विधानसभेला मात्र शब्द फिरत आहेत. मग हे कसं काय? झालं ना, त्यांच्या पक्षाची बैठक झाली, त्यांच्या नेत्यांनी सांगितलंय ना. हा हा त्यांचं पालकत्व स्वीकारलंय आता बर. देवेंद्र फडणवीस साहेबांनी. बर बर त्यामुळे जी काय पूर्वी झालं असेल ती बी विसरून जाणार ना. बर. आणि ती विसरून जाऊन पालकत्व त्यांचं स्वीकारल्यामुळे आता ती बी सगळेजण कामाला लागतात. त्यांचे कार्यकर्ते असे म्हणतायत की हर्षवर्धन पाटलांनी काही जरी आदेश दिला तर आम्ही काही काम करणार नाही. आणि मग ते काय पक्षाला मानणारे किंवा नेत्याला मानणारे कार्यकर्तेच नाहीत, ते असं समजावं लागेल. बर बर याच्यामुळं हर्षवर्धन पाटील अडचणीत येतील असं वाटतं का तुम्हाला? तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर नाही काम केलं. नाही करतील त्यांचे हा. कार्यकर्ते बी त्यांचे मानणारे त्यांना सगळे. बर 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 ठराविक तांदळात खडा असल्यावर कुठे ते 2-5 असतात अतिशयाने, बर बर त्यांच्याकडनं घडू शकतो. आता शरद पवार साहेबांनी आज एक स्टेटमेंट केलं की सुनेत्रा पवार ह्या बाहेरच्या आहेत आणि सुप्रिया सुळे ह्या मूळ आहेत, तर मूळ पवारांना मतदान करा. तर तुम्हाला काय वाटतं? मूळ पवारला मतदान करा म्हणजे सुळे ना आता हा. सुप्रिया सुळे. सुप्रिया पवार असते तर मतदान करायला काय अडचण नव्हतं, पण आज सुनेत्रा पवार हे घराण्याची सून आहे, त्यांची लक्ष्मी या बर बर 40 वर्षात त्यांच्यात या. हा हा त्यामुळे पवार म्हणून पवारलाच मतदान करावं लागेल ना. हा. त्यांच्यावर- सुनेत्रा पवारांनाच. हा हा हा. मग आता पवारांवर पण घराणेशाही म्हणून एक आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतं घराणेशाहीवर? कुठं घराणेशाही नाही, हा हा कुठं राजकारणात घराणेशाही नाही, दाखवून द्या. हा हा. घराणेशाही शिवाय राजकारण चालत नाही. ही वस्तू तिथे या. बर बर आरोप करणाऱ्याची बी घराणेशाही आहेच. गावात का व्हायना पोरगा नेंबर आहेत त्याचा. बर 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 घराणेशाही शिवाय राजकारण चालू शकत नाही. हे फक्त आरोप करायचे एकामेकावर. आज राजकारण करणारा खालच्या गाव लेवल पासन बाप सरपंच झाला की पोरगा सरपंच होतो, मेंबर होतो, सून होती. हे खालच्या लेवल पासून वरपर्यंत चालू या. फक्त कोणीतरी आपलं ट्रीटमेंट द्यायचं आणि त्याचा बोबाट करायचं, एवढंच चालू आहे राजकारणात. बाकीचं काय? निवडणुकीच्या अनुषंगानं लोकसभेचं चित्र स्पष्ट होत असताना एकंदरीत तालुक्यामध्ये काय परिस्थिती असेल असं वाटतं तुम्हाला? काय कल दिसेल तुम्हाला तालुक्यात भरणे मामाचं काम चांगलं या. बर. हर्षवर्धन पाटील साहेब बी आज तुम्हाला सांगतो ह्याच्या संघच आहेत, पवार साहेब सुनेत्रा पवार संघ. आपण प्रवीण भैया माने मोठे नेते ती बी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो नेते बी सगळे ताकदीचे आहेत आणि जनता बी त्यांचे कार्यकर्ते सगळे ताकदीचे आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एक ठिकाणी केलं तर वेगळा कल राहू शकतो इंदापूर तालुक्यात. तर एवढे सगळे मातबर नेते जर महायुती बरोबर असतील तर सुनेत्रा पवार किती मताधिक्य घेतील बारामती लोकसभा मतदारसंघात? बारामती लोकसभेचं आम्हाला नाही सांगतात, पण इंदापूर तालुक्यातनं 60 ते 65,000 70,000 मताचं लीड मिळेल. एकंदरीत काही लोकांचं म्हणणं असं आलं की अजितदादांनी जो निर्णय घेतला भाजप बरोबर जाण्याचा तो आम्हाला काय पटला नाही, तो निर्णय चुकीचा आहे. तर ह्याच्याकडे कसं बघता? चालायचं कुणाला तरी सगळ्याला पटतं असं नाही ना. 2% लोकांना पटलं नसेल, 98% लोकांना पटलं या. बर बर हे धरून चालायचं गणित. हा हा. केंद्राचं सरकार जे भाजपचं आहे ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का एक नागरिक म्हणून? नागरिक म्हणून आता कसं आहे की समाधानी. गोरगरिबाला धान्य मिळतंय, बऱ्याच सबसिड्या मिळते, शेतकऱ्याला पैसे मिळतात. अजून काय मिळालं पाहिजे? ठीक आहे, धन्यवाद. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हीच लढत होती. काय वाटतं तुम्ही कसं बघताय त्याकडे? काय दुसरीकडे काय बघायसारखं वाटत नाही. बर मग काय करायचं? काय नाही आपलं नोटल देऊन टाकायचं. नोटल देऊन टाकायचं. बर काय करायचं? दोन्ही एकाच घरात जाणार आहे का तरी. बर
दोन्ही पण एकाच घरात जाणार आहे, मतदान कोणाला जरी केलं तर आम्ही नोटाला मतदान करू, अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते.